आपण सुरुवातीला जाऊया की ह्या सगळ्याची सुरुवात कशी झाली. खरं सांगायचं तर हर्बॅरिओ कॉस्मेटिक्सची सुरुवात 2012 पासून झाली. पण त्याच्या आधी आम्ही मुंबईला क्रिएटिव्ह कॉस्मेटिक्स नावाने बिझनेस करत होतो 2001 पासून. बरं. आणि तो बिझनेस होता तो स्किन केअर आणि हेअर केअर प्रोडक्ट्स मध्ये होता. मुंबईत उद्योग करणं हे जागेच्या अभावी कधी कधी त्रासदायक वाटतं आणि त्यामुळे मोठी जागा जास्ती खूप मोठी हवी म्हणून आम्ही सफाळ्याला शिफ्ट झालो पालघरमध्ये. आणि हर्बॅरिओ कॉस्मेटिक्सची सुरुवात तेव्हा 2013 मध्ये झाली. आता बिझनेस सुरुवात कसा झाला तर पहिल्यांदा माझं बॅकग्राऊंड आहे ते जॉन्सन अँड जॉन्सनचं आहे. मी जॉन्सन अँड जॉन्सन मध्ये आधी क्वालिटी कंट्रोल आणि नंतर R&D मध्ये होतो काम करत. आणि जॉन्सन असं होतं की खूप वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये असायचं. बेबी प्रोडक्ट्स काय आहेत, बेबी प्रोडक्ट्स पण कॉस्मेटिक्स आहेत जास्ती छान क्वालिटीची, करेक्ट, जास्ती सेन्सिटिव्ह स्किनला चालणारी. आणि जॉन्सनचा अजून एक फायदा होता की जॉन्सन्स त्यांचं एक सिस्टर कन्सर्न होते इग्नॉर लिमिटेड म्हणून, त्याचं फार्मास्युटिकलचं पण काम करायचे. तर R&D ला ते बघायला लागायचं प्रोडक्शन बरोबर होतंय की नाही, त्यामुळे त्याचाही अनुभव आला. त्यामुळे कॉस्मेटिक्स प्लस त्याला थोडंसं मेडिकल टच असलेल्या गोष्टी हे माहिती असल्यामुळे म्हटलं की काही वर्ष केलं काम, त्याच्यानंतर असा विचार केला की आपण आपलं काहीतरी केलं पाहिजे आणि त्या उद्देशाने चालू केलं 2001 मध्ये क्रिएटिव्ह कॉस्मेटिक्स. मुंबईत जोगेश्वरी. काय प्रोडक्ट्स बनवायचे आणि ते दुसऱ्या ब्रँडसाठी बनवायचे की ते म्हणजे काय होती क्रिएटिव्ह कॉस्मेटिक कंपनी? क्रिएटिव्ह कॉस्मेटिक्सची सुरुवात ना थोडी इनोव्हेटिव्ह प्रोडक्टनी झाली. म्हणजे इनोव्हेटिव्ह नाही पण हॉट वॅक्स म्हणून एक डेपिलेटरी प्रोडक्ट असतं जे साखरेपासून बनतं, जे बायका मुली वॅक्सिंगसाठी वापरतात. आणि जेव्हा मी बघितलं तर तेव्हा ते प्रोडक्ट फक्त दिल्लीहून यायचं आणि सतत शॉर्टेज मध्ये असायचं. म्हणजे महाराष्ट्रात कोणी बनवायचं? कोणीही नव्हतं बनवत. 2001 ची गोष्ट आहे. 2001 ची. आणि 2001 मध्ये त्या प्रॉडक्टला मला पोटेन्शियल दिसला. कारण का कॉस्मेटिक दाखवायला कोणाकडे गेलं की प्रत्येक दुकानदार प्रत्येक डीलर याची पहिली अपेक्षा असते हॉटवॅक्स आहे की आपके पास, हमें चाहिए, ही अपेक्षा असायची. तेव्हा जाणवलं तिकडे काम करण्याचा वाव आहे. त्याचा एक्सपिरियन्स नव्हता मला. एक्सपिरियन्स नसला तरी वाव आहे, संधी आहे कळलं. आणि त्यामुळे त्या प्रोडक्टवर थोडं काम केलं. थोडं कुठलंही काम करायचं म्हटलं की काही प्रॉडक्ट फुकट जातं, काही प्रॉडक्ट चुकतं. मार्केटमध्ये आलं पाहिजे ते बेस्टच आलं पाहिजे. तोपर्यंत एक्सपेरिमेंटला चालून जातं. तर 3-4 महिन्याचा खूप स्ट्रगल केला. खूप प्रॉडक्ट फेकून दिलं, खूप प्रॉडक्ट वापरलं आणि टेस्टिंगला चांगल्या ब्युटिशियन्सला दिलं. आणि फायनली जेव्हा त्यांनी म्हटलं की हे फार सुंदर झालंय तेव्हा ते कमर्शियल प्रोडक्शन 2001 ला चालू केलं. त्याच्याबरोबर स्किन केअर प्रोडक्ट्स, हेअर केअर प्रोडक्ट्स, हेअर केअरमध्ये शॅम्पू, सिरम, हेअर कंडिशनर, हेअर ऑइल या टाईपचे प्रोडक्ट येतात. आणि स्किन केअरमध्ये जे आपल्याला फेशियल करायला लागतात लोकांना, मॉइश्चरायझर डेली यूजला लागतं, टोनर लागतं, ही सगळी प्रोडक्ट चालू केली. पण जो पुश असतो ना प्रोडक्टचा तो हॉटवॅक्सचा होता. ओके. म्हणजे ते पहिलं प्रॉडक्ट होतं जे मार्केटमध्ये येऊन ज्यांनी बऱ्यापैकी तुम्हाला रिटेल कव्हरेजला मदत केली. खरं सांगायचं तर काय असतं की नवा उद्योग, नवा ब्रँड त्यासाठी कोणी पैसे पटकन देत नाही. पण शॉर्टेज असलेला आयटम असला ना त्याला बोलवून पैसे देऊन माल घेतात. तर त्यामुळे थोडंसं ते सोपं गेलं. ओके. म्हणजे एका प्रॉडक्टवर असं नसतं की कंपनीचा खर्च किंवा बाकी डॉलर राहतो, पण काहीतरी बॅकबोन राहतं तुमच्याकडे.